देव प्रभु रामचंद्र भगवान की जय। सूत्र हनुमान महाराज की जय। हनुमान महाराज की जय। रामे काय केला अपराध त्यावरी तुझा दुर्धर क्रोध दंड कारणे अति विरुद्ध भाष निर्ध वनवासा। मागितला स्त्रियांना वचन कसं द्यावं कधी द्यावं सुंदर अशा प्रकारचे पाठीमाग होऊन गेलेले। आता या ठिकाणी कैकेयी मातेला असणारे दशरथजी बोलू लागलेले आहेत, हे असणारे कैकेयी रामानं तुझा काय अपराध केलेला आहे म्हणून तू रामाला वनवासाला पाठवतेस? एवढी मोठी शिक्षा देण्याचं काय कारण आहे? का असणारा माझा प्रभू अरण्यामध्ये पाठवायचा आहे हे सर्व वृत्तांत मला सांग। त्यावेळेस राजा दशरथजी कैकेयीला बोलू लागले, त्यावेळेस काय घडते? भरता परिसती प्रती श्रीरामवरी तुझे होती कोण विकल्प घातला चित्ते श्रीराम प्रती। एवढं राजा दशरथानं बोलायला सुरुवात केली। कैकेयी आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर रामा या ठिकाणी राजा भरतापेक्षा जास्त प्रेम तू रामावर करत होतीस, अतिशय आवडता तुझा राम होता। आणि असा असताना तुझ्या मनामध्ये नेमका कोणता विकल्प घुसला म्हणून रामाविषयी तुझ्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे? कारण माणूस तिरस्कार माणसाचा कधी करतो? ज्यावेळेस त्याचा एखादा अवगुण लक्षात येतो त्यावेळेस करतो। मग रामाचा कोणता अवगुण तुझ्या लक्षात आला? काय अवगुणी असणारा राम आहे इति वृत्तांत मला सांग। उगाचच त्या ठिकाणी वनवास सांगू नको। किती गोड बोलतो बघा राजा दशरथ इतक्या दुःखामध्ये। आपण एवढे भांडणं झाल्यावर गोड बोलताल का? हे रामायणातून शिकायचंय। कितीही वाद होऊ द्या त्याच्यामध्ये संवाद गोड आला पाहिजे। म्हणून राजा दशरथजी पुन्हा विचारू लागले, काय विचारतात अजून ते ऐका। कौसल्या परिसी अधिक श्रीराम तुझा निज सेवक सेवा करून यवचक त्यासी दुःख देव पासी। कारण या ठिकाणी कशी अवस्था आहे, कौशल्या माता ही रामाची आई आहे परंतु राम तुझी सेवा आई म्हणून करत होता, हे का नाही? कारण तुझं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून रामाचंही तुझ्यावर प्रेम होतं। आईची सेवा करण्याच्या अगोदर तुझी सेवा तो राम करत होता। मग अशी अवस्था असताना देखील रामाला लांब दवडण्याचं कारण काय? इथं मोह माया ममता द्वेष आहे बघा, हे का नाही? विकल्प घुसवलेला मंत्रीनं, परंतु कैकेयी माता फक्त ऐकत्यात, अजून काही सांगितलेलं नाही। राजा दशरथजी पुन्हा पुन्हा विचारतायत का घडलेलं आहे असं असणारं चिंतन आहे। आपल्याला वेगात ऐकायचंय म्हणून शब्दशः अर्थ आहे का नाही, त्याला असणारी जास्त वाढवी नाही करायची। काय घडतं ते पुढे ऐकू बाबा। माझी घेऊन या बाक मजची देव पाहसी दुःख जळ तुझे कळे मुख दुःख ते सुख। एवढंच नाही असणारा राजा दशरथानं कैकेयीला बोलायला सुरुवात केली। कैकेयी माझ्याकडून वचन घेतलंस, वचनामध्ये बांधून घेतलंस आणि त्या वचनाचं दुःख मलाच देऊ लागलीस, आहे का नाही? माझ्याकडून घेतलंस मलाच, आहे का नाही? विष विकत घेतलं दुकानदाराकडून दुकानदारालाच दिलं, आहे का नाही? अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। म्हणून मला काही जास्त बोलता येत नाही, तुझ्या वचनात गुंतलोय ना मी, पण दुःख देणं योग्य नाही बरं का कैकेयी। राजा दशरथजी माता कैकेयीला बोलताय, श्रीराम परमात्मा परेश त्याच तो करिता दोष होईल सर्व शोचानाश पावसी त्रास नेंदीचा। कारण या ठिकाणी कशी अवस्था आहे, प्रभू रामचंद्रजी परब्रह्म आहेत आणि त्याचा द्वेष करणं चांगलं नाही। त्याचं फळ तुला मिळेलच। भरपूर मोठी मोठी गोड शब्द मध्ये घातलेत पण ते जरा बाजूला ठेवतो मी। फक्त एकच सांगतो की जगामध्ये तुझी निंदा होईल, ठीक आहे नाही? तुझं असणारं पुण्य लयाला जाईल आणि पुण्य संपल्याच्या नंतर पुन्हा जगामध्ये निंदा असणारी झाल्याशिवाय राहणार नाही, याचा जरा तू विचार कर। असं असणारे राजा दशरथजी कैकेयीला त्या ठिकाणी बोलताय। ना भरत ना श्रीराम ऐसे होईल विरुद्ध कर्म या लागी करीवो उपशम दोष दुर्गम सांडून। कैकेयी तुला जो द्वेष अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे तो असणारा द्वेष जरा कमी कर। तुझ्या द्वेषाच्या पोटी राम ना भरत अशी अवस्था तुझी त्या ठिकाणी होईल। रामही दुरावला जाईल आणि भरतही तुझ्या जवळ राहणार नाही। म्हणून त्या ठिकाणी जरा विचार करण्याची गरज आहे, कारण द्वेषानं घेतलेला निर्णय हा घातक असतो।
राजा दशरथची असणारे कैकईची समजूत घालतायत, परंतु कैकई काय करते आपल्याला पुढे ऐकायचंय. श्रीरामी सांडी दुष्टपण या लागी धरितो तुझे चरण, वरदनाचे दृढपण क्षम संपूर्ण मज कीजे. कारण प्रभू रामचंद्रजी विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये जो द्वेष आहे तो द्वेष काढून टाक, आणि हे जर करत असतील तर मी तुझे पाय धरील. कोण म्हणतो? राजा दशरथ, जो स्वर्गामध्ये इंद्रदेवाला सहकार्य करण्यासाठी जातो. इतकं ज्याच्यात सामर्थ्य आहे ना, तो त्या ठिकाणी आपल्या पत्नीचे पाय धरू लागलेला आहे महाराज. पण हे चांगल्यासाठी बरं का. आता काही लोक वाईटासाठी धरतात, तो भाग वेगळा आहे. परंतु राजा दशरथजी म्हणतात की माझा राम लावू नको, ठीक आहे. रामाला वनवासाला पाठवू नको. त्याच्या मोबदल्यात तू जे करायला लावशील ना, हे का नाही, देव जोडे तरी करावा अधर्म, हे का नाही. देव जर प्राप्त होत असेल ना, तर त्याच्यासाठी अधर्म झाला तरी चालतो. तसं राजा दशरथजी म्हणतात की बायकोचे पाय धरणं योग्य नाही, पण जर राम मिळत असेल तर मी तुझ्या पाया देखील पडायला तयार आहे, परंतु रामाला त्या ठिकाणी लांब लावू नको, अशी विनंती केलेली आहे. कोणी रायाचे वचन कैकई म्हणे होसी सर्वज्ञ, सूर्यवासी वरदान मिथ्य वचन नाही केले. कारण त्या ठिकाणी कैकई नाही ऐकलं, आणि ऐकल्याच्या नंतर कैकई देखील त्या ठिकाणी ज्ञानी होती आणि बोलायला सुरुवात केली. दशरथजी काय बोलता? तुम्ही सर्वज्ञ आहात, ज्ञानी आहात, किती ज्ञान आहे तुमच्याकडं. तुमच्या सूर्यवंशी कुळ घराण्याची असणारी रीत बघा. सूर्यवंशी कुळ घराण्यामध्ये जे जे राजे जन्माला आले त्यांनी आपल्या वचनासाठी जीव दिला, ठीक आहे. बाक जी दिलेली ना ती सहज देऊ द्या, कशीही देऊ द्या, ती पूर्ण करण्यासाठी माघार त्या ठिकाणी घेतलेली नाही. हे कळत नाही का काय तुम्हाला? वर्मी असणार बोलायला सुरुवात कैकईनं चालू केलं. काय बोलती ती ऐकू. स्वप्नाचे वरदान नरेंद्र सत्य केले हरिचंद्र, अपना सकट स्त्री पुत्रे विकोनी खरे वरद केले. कारण सूर्यवंशी कुळ घराण्यामध्ये पूर्वी एक हरिचंद्र नावाचा राजा जन्माला आला होता. काही माता असणारे पुराणाचे उदाहरण देऊ लागली बघा, हे का नाही. हरिचंद्र नावाच्या राजानं स्वप्नामध्ये आपल्या गुरुला सर्व राज्य दान दिलं होतं. जागे झाले तर म्हणलं मी आज राजगादीवरच आहे. स्वप्नामध्ये दान दिलं होतं. जागृत अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आल्या बरोबर सर्वची सर्व राज्य दान देऊन टाकलं. लेकरं बाळ विकले, पत्नी विकली, स्वतःला विकून घेतलं, परंतु त्या वचनाला माघार घेतली नाही. हे सूर्यवंशी कुळ घराण्याचं ब्रीद आहे. आणि तुम्ही काय आता असणार उगाच काही बी नाटकं करायला लागलात. काही त्या ठिकाणी बोलतीये. न पुसक तू सूर्यवासी राम न धाडावे वनवासासी, उन्हे आणले पूर्वजासी दिदले बाकेसी. काय बोलतीये काही माता? नपुसक शब्द वापरलेला आहे. नपुसक वाचन चला. जे असणारे नपुसक अशा प्रकारचे तुम्ही होऊ लागलेले आहेत. कारण रामाला वनवासाला तुम्हाला त्या ठिकाणी पाठवणं होत नाही, अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. सूर्यवंशी कुळ घराण्याला तुम्ही कलंक लावू लागलेला आहे, असं त्या ठिकाणी कोण बोलती? काही माता बोलू लागली बरं का. काही माता निवांत आपल्याला रामायण ऐकायला आठवड्याला एकदा बरं का. आठवडाभर याचं चिंतन करायचंय, म्हणून कथा विसरली नाही पाहिजे. रोज ऐकल्यावर तरी विसरल होय महाराज, पण आठवड्याला एकदा ऐकलेलं आठवडाभर चिंतन करायला भेटतंय का नाही. म्हणून त्याचा विसर पडणं त्या ठिकाणी पडू देणं योग्य नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. कपोताच्या वरदानाची शिबिने तुकिले निजमानाची, सत्य करो निवचनाची वैकुंठाची नेली नगरी. एवढंच नाही, पुन्हा दुसऱ्या राजाची आठवण करून दिलेली आहे. कोणत्या राजाची? शिबी नावाचा राजा. तुमच्याच असणाऱ्या सूर्यवंशी कुळ घराण्यामध्ये जन्माला आला, आणि त्याला शरण कोण गेलं? एक कपोत, एक कबूतर गेलं. आणि त्याची शिकार करण्यासाठी कोण माग? पारदे होता. पारद्याला बोलला बाबा त्याला जीवदान देतो, मला शरण आलेला आहे. त्याचं काय करायचंय? तुला मांस खायचंय का? मी माझं मांस देतो, माझं. त्या असणाऱ्या शिबी राजानं स्वतःच मांस त्याच्या वजना इतकं द्यायला चालू केलं महाराज. सगळं शरीर आटलं होतं, डोळे उरले होते, फक्त प्रभूला पाहण्यासाठी, आहे का नाही. इतकं सत्व राखणार तुझं कुळ आहे, आणि आज मात्र त्या कुळाला तू कलंक लावू लागलेला आहे, असं काही माता बोलतीये. राजा रुक्मांग दाविदेशी धर्मांगद पुत्र तयाशी, नेने कोणी सप्तद्वीपांशी नाना अर्थ पिद्याशी सद्भावेशी अर्पिले. रुक्मांगद नावाचा राजा
आहे का नाही, यानं असणारं त्या ठिकाणी काय केलं होतं, एकादशी नावाचं व्रत केलं होतं. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेथे परमानंद प्रगटला. नाथ महाराजांनी अभंग देखील गोड केलेला आहे. या सूर्यवंशी कुळ घराण्यामध्ये जे राजे आहेत त्यांनी कोणतं व्रत केलेलं आहे याच्याबद्दल त्या ठिकाणी निरूपण केलंय. त्याच्यातलं प्रमाण आहे रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेथे परमानंद प्रगटला. तेव्हा काय हे कुणाचे लेकर तुम्ही इथं येतात म्हणजे काही बाकीचा व्यत्यय होतोय, थोडं मगापासून कुणी दापे नाही त्यांना. त्या ठिकाणी असणारी राजा दशरथजीला कैकई माता करून देत आहे. पृथ्वी समुद्रवलंकित धर्मांगद पित्यासी एकची सूत पितृ सेवनार्थ अति उदित आणि घरी भक्त सर्वस्वी. या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात, पृथ्वी समुद्र वलयांकित पूर्ण पृथ्वीचा मालक असणारा तो, आणि त्याला एकुलता एक मुलगा होता. किती प्रेम करत असेल, पण देवासाठी त्याचा मोह, त्याची ममता, सर्व गोष्टीचा त्याग करणारे राजे कुणाच्या तुमच्या कुळ घराण्यात जन्माला आले. आणि तुला तर चार आहेत ना होय, कारण काय, एखादा माणूस जर दुष्ट असला आणि त्याला स्वार्थ साधून घ्यायचा असला की तो शास्त्र मार्गाने उलटे सुलटे करून कसा बी पटवून देत असतो. याची जाण आपल्याला व्हावी. काही कारण या ठिकाणी आता बोलायला जास्त वेळ नाही आपल्याकडे आणि बोलायचं बी नाही, कारण जसा प्रसंग असेल तसं असणारं वक्त्यानं चाललं पाहिजे, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी असणारं चाललं पाहिजे. म्हणून या ठिकाणी फक्त एवढंच उदाहरण आपल्याला महत्वाचं आहे. देव जर प्राप्त करण्यासाठी मोह, ममता या सर्व गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे. याच्यात हितोपदेश जरी असला, कैकई मातेचा स्वार्थ जरी असला, त्याच्यात परमार्थ आहे. कारण कैकई मातेला श्रेष्ठ पण मिळणार आहे. शेवटी निंदा जरी झाली तरी त्या ठिकाणी शास्त्र आधार जगताला ऐकवण्यासाठी हे सगळं निमित्त तिथं केलेलं आहे. मोहिनीच्या वरदाचे पितावधी धर्मंगदाचे नगरी नेले वैकुंठाचे एकादशी व्रताच्या प्रताप. कारण मोहिनीच्या असणार सुंदर अशा प्रकारचा कथा भाग आहे. मोहिनीचा आख्यान जर आपण ऐकलं तर, कारण मोहिनी स्वरूप भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी धारण केलेलं आहे आणि त्या असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे असणारं चरित्र दाखवलं. आणि ग्रंथकर्ते नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की पूर्णपणे असणारं वैकुंठाला नगरी नेण्याचं कार्य तुझ्या कुळानं त्या ठिकाणी घडवलेलं आहे. अशी अवस्था त्या ठिकाणी तुझ्या कुळातली आहे. हा प्रताप एकादशी व्रताचं असणारं वर्णन केलेलं आहे. तेची वंश तो दशरथा वनान धाडावे रघुनाथा वरदन देववे म्हणते आता हे न पोषकता तुझची कारण या ठिकाणी कशी अवस्था, एवढे श्रेष्ठ राजे तुझ्या कुळामध्ये जन्माला आले आणि तू असणारा त्या ठिकाणी त्याच कुळामध्ये जन्माला येऊन रामाला वनवासाला धाडणं होत नाही असे शब्द काढतोस, म्हणून मी तुला नपुसक म्हणते. कोण म्हणते? कैकई म्हणायला लागली बर का, लाडकी बायको याची राजा दशरथाची. मग लय लाडकी बायको नसावी तुम्ही तसं बरं, मग बायकोचा लाड करू नका, करावा पण मर्यादित. ठीक आहे ना, मर्यादेचं उल्लंघन केलं की असं राशीला येतं, रडण्याची वेळ येते. ठीक आहे नाही, राजा दशरथची त्या ठिकाणी असणारी दशरथाला स्त्री काय म्हणते, तू नपुसक आहे. या सर्व गोष्टी बद्दल त्या ठिकाणी मी तुला बोलते. स्त्री वाक्य तीक्ष्ण ऐकता निवटे जीव प्राण राजा पडाला मूर्छापणा संज्ञा संपूर्ण बुडाले. ज्यावेळेस त्या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथ महाराज म्हणतात की स्त्रियांचं वाक्य बाणापेक्षा तीक्ष्ण आहे. हृदयामध्ये खोचल्याच्या नंतर एका दिवस बाणापासून माणूस वाचल बर का, पण स्त्रीनं बोललेले जे शब्द आहेत ना त्याच्यापासून माणूस वाचू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी असणारं स्त्रियापासून सावध राहिलं पाहिजे, हे का नाही. या ठिकाणी असणारं पूर्णपणे ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात एवढा सार्वभौम राजा दशरथ त्या ठिकाणी या स्त्री वाक्याचे असणारे जे बाण आहेत ते हृदयामध्ये खोचले, निचेष्टित अवस्थेमध्ये, खाली त्या ठेवणी विसन्न अवस्थेमध्ये, काही बोलता येत नाही अशी अवस्था राजा दशरथाची निर्माण झाली. स्त्री विषय संपूर्ण दुर्दत्वे अति दारुण शिविले अवश्य आणि मरण ते संपूर्ण कैकईने केले. स्त्री विषय हा विष स्वरूपाचा आहे, विष आहे का नाही. आणि विष कसं असतंय समजा तुम्हाला, आपण सध्या विष साप कोणता चावलाय सांगू का तुम्हाला, आपल्याला संसार रूपी साप आहे. भागवतामध्ये शिंदे महाराज जहागीर मोळकर
विषय कारण संसार कुहरा माझी जाण ग्रह दारा कुपी पडले जन याही माझी विष काळ सर्पे दारुण डंकिले त्या काळ सर्पाचे वीक क्षणोक्षणा चढे देख विषयी भुलले लोक विषय सुख वांचिती अशी अवस्था गोड अशा प्रकारचे विषय असणारा वाईट आहे आणि तो विषय या ठिकाणी राजा दशरथाला चावलेला आहे म्हणून तो विसर्जने पडलेला आहे. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.